नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्र विशेषमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. राज्य सरकारने जनतेकरता घेतलेले लोकोपयोगी निर्णय आणि त्याचबरोबर काही महत्त्वाच्या प्रकल्पांसंदर्भातल्या सकारात्मक घडामोडी आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र विशेषमध्ये. चला सुरुवात करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे. शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा हा ऐतिहासिक महानिर्णय असून यामुळे शेतकरी राजा आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम होईल. या योजनेचे महत्त्वाचे मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत. सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 36,500 कोटींचं वितरण केलं जाईल. 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 दरम्यानचं प्रति शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंत थेट कर्ज जे त्यातनं त्यांना मुक्ती मिळेल. कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असल्यास वरची रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे. वेळेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतचा प्रोत्साहनपर लाभ मिळेल. या योजनेसाठी जमिनीच्या क्षेत्राची कोणतीही अट नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि पारदर्शक असेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य आहे. राष्ट्रीयकृत खासगी, ग्रामीण, जिल्हा बँका आणि प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांच्या कर्जांना ही योजना लागू आहे. पंढरपूरला जागतिक दर्जाचं तीर्थक्षेत्र बनवण्याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे 3,993 कोटी रुपयांच्या भव्य विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. हा संपूर्ण प्रकल्प नगरविकास विभागामार्फत राबवला जाणार आहे. या आराखड्याअंतर्गत विठ्ठल मंदिर परिसर आणि भव्य कॉरिडॉरसाठी 579 कोटी रुपये खर्च केले जातील. तसंच चंद्रभागा नदी घाटांचं सुशोभीकरण, प्रदक्षिणा मार्ग आणि पालखी दळांचा विकास केला जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विकास कामात बाधित होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आणि भूसंपादनासाठी तब्बल 2026 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून 600 कोटींचा निधी तातडीने मंजूर करण्यात आला आहे. पुण्यात सारथी संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गौरव सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की राज्य शासन युवकांचं शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी कटिबद्ध आहे. सारथीच्या माध्यमातून आतापर्यंत 1100हून अधिक विद्यार्थी MPSC तर 140हून अधिक विद्यार्थी UPSC मध्ये यशस्वी झाले. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन तंत्रज्ञान अशा आधुनिक कौशल्यांकडे वळण्याचं आवाहन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालघर जिल्ह्याचा दौरा करून वाढवण बंदर, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि सागरी सेतू यासारख्या भव्य प्रकल्पांच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. पालघरच्या विकासाला गती देणारे हे प्रकल्प राज्यासाठी गेम चेंजर ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सुमारे 76,220 कोटी रुपयांचं वाढवण बंदर पुढील 60 महिन्यात पूर्ण करण्याचं नियोजन आहे. जो आपला कोरे बीच आहे त्याच्या जवळ आपण देशातलं पहिलं ऑफशोर एअरपोर्ट तयार करण्याचा निर्णय केलाय. प्री फिजिबिलिटी रिपोर्ट मध्ये ही जागा फिजिबल म्हणून आलेली आहे. आता आजच त्या संदर्भात डिटेल्ड प्रोजेक्ट रिपोर्ट DPR तयार करण्याचे आदेश मी दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने सत्यमेव जयते फार्मर कप 2026चा शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 50 लाख शेतकऱ्यांना गट शेतीत आणण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. सध्या यात 18,000 शेतकरी गट सक्रिय आहेत. गट शेतीमुळे सोयाबीन, कापूस, मका उत्पादनात सरासरी 71% वाढ झाली असून सामूहिक खरेदीमुळे शेतकऱ्यांची 1,584 कोटी रुपयांची बचत झाली आहे. याच कार्यक्रमात स्मार्ट शेती ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. अभिनेता आमिर खान यांनीही या मोहिमेचं कौतुक करत विकसित भारतासाठी शेतकऱ्यांचं सक्षम होणं गरजेचं असल्याचं सांगितलं. ठाणे आणि मुंबई शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या ध्येयाकडे महाराष्ट्र सरकार वेगाने पावलं उचलतं आणि यासाठी उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील अधिकाऱ्यांना गृहनिर्माण आणि पुनर्विकास प्रकल्पांचा वेग वाढवण्याचे निर्देश दिले. त्यांनी बांधकाम व्यावसायिकांसाठी 3 वर्षांची मुदतही निश्चित केली. गुणवत्तेशी तडजोड न करता प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. तसंच जे विकासक निष्काळजीपणा करताना आढळतील त्यांना ब्लॅकलिस्ट केलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. पोलिओ मुक्त भारत ही आपली सामूहिक जबाबदारी असून प्रत्येक पालकाने 5 वर्षांखालील बालकांना पोलिओचे 2 थेंब नक्की पाजावे असं आवाहन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केलं. बारामती इथल्या महिला शासकीय ग्रामीण रुग्णालयात बालकांना लसीचे 2 थेंब पाजून त्यांच्या हस्ते पुणे जिल्हास्तरीय राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी स्पष्ट केलंय की पोलिओवर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव आणि प्रभावी मार्ग आहे. आज महाराष्ट्र विशेषमध्ये इतकंच. इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा.